सिनेसृष्टीतील कलाकारांचा राजकारणाशी फार जुना संबंध आहे। बॉलिवूड किंवा टॉलिवूड असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी चित्रपटानंतर राजकारणात प्रवेश केला आणि जनतेची सेवाही केली। नुकतेच देशभरात लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत। अशातच साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांनी मस्करीमध्ये असं म्हटलंय ज्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली आहे। रजनीकांत हे तामिळनाडूमधील चेन्नई या ठिकाणी एका रुग्णालयाच्या शाखेच्या उद्घाटनासाठी पोहोचले होते। यावेळी माध्यमांसमोर बोलताना त्यांनी निवडणुकांचा उल्लेख केला। मात्र निवडणुकांविषयी रजनीकांत जे म्हणाले ते ऐकून उपस्थितांमध्ये हशा पिकला। या कार्यक्रमात रजनीकांत यांनी स्पष्ट केलं की त्यांना फार काही बोलायचं नाहीये, कारण ही निवडणुकांची वेळ आहे। निवडणुकांच्या वेळी श्वास घ्यायलाही भीती वाटत असल्याचं ते म्हणाले। देशभरात निवडणुकीचे वारे वाहत असताना काही बोलणं भीतीदायक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। ते म्हणाले, मला अजिबात बोलायचं नाहीये, मात्र मला 2 शब्द बोलण्यास सांगितलं गेलंय। मी त्यांना विचारलं की कार्यक्रमात मीडिया सुद्धा असेल का, त्यावर ते म्हणाले की काही असतील। आता मला या कॅमेऱ्यांकडे पाहून भीती वाटते। ही निवडणुकांची वेळ आहे, त्यामुळे मला श्वास घ्यायलाही भीती वाटतेय। हे ऐकताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला।